हॅलो फ्रेंड, नमस्ते. मी आहे तृप्ती. तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत थोडक्यात टिप्स शेअर करणार आहे. सो लेट गेट स्टार्टेड. हे बघा, इथं माझ्या पार्थने किती छान पिझ्झा तयार केलेला आहे. तर त्याच्या डोक्याचा वापर करूनच त्याने त्याच्या विचारांनी पिझ्झा तयार केला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅग तयार केलेले आहेत. तर मुलांना आपण त्यांच्या आवडीचे कामं करू दिली, जसे काही कलरिंग, पेंटिंग, कोणाला प्लॅन्टिनेशनची आवड असते, कोणाला स्टोन आर्टची आवड असते, कोणाला आर्ट अँड क्राफ्टची आवड असते, कोणाला प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या प्रकारची आवड असते. तर त्यांच्या आवडीनुसार काम करू दिलं तर मोबाईल आणि टीव्हीपासून ते दूर राहतात. नंबर 2, आपण बाजारातून भाजीपाला आणतो तर त्यांना आपण मिठाच्या पाण्यातच धुवून टाकायचे, कारण की त्याच्यामध्ये खूपच जर्म्स असतात. कोबीमध्ये तर खूपच सारे किटाणू असतात. त्याच्यामुळे तिला आधी निवडून घ्यायची आणि मग मिठाच्या पाण्यात टाकायची आणि भाजी करायच्या आधी तिला गरम पाण्यात उकळून घ्यायची. नंबर 3, नेहमी आपण एकाच डाळीचा वापर करतो, परंतु आपण एका डाळीचा वापर न करता मिक्स डाळींचा वापर करणं फारच आवश्यक असतं, कारण की आजकाल प्रोटीनच्या कमीमुळे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची डेफिशियन्सी असते. त्याच्यामुळे आपण एक डाळीचा वापर न करता मिक्स डाळींचा वापर दिवसातून एकदा तरी करायला पाहिजे. तर इथे तुरीची डाळ, मसूरची डाळ, मुगाची डाळ किंवा इतर डाळी असतील, जसे काही हरभऱ्याची, उडदाची, यांचा देखील आपण मिक्स डाळींचा वापर केला तर शरीरासाठी फारच फायदेशीर असतं. प्रोटीनची आवश्यकता भरून निघण्यास फार मदत होते. आता ही जी टिप्स आहे ती नवीन मुलींसाठी आहे. खास करून मिरचीला कधीही पूर्णपणे तव्यावर भाजायची नाही. जर आपल्याला ठेचा करायचा राहिला, चटणी करायची राहिली, तर त्याच्यासाठी आपण मिरच्या भाजतो, तर अख्खी मिरची कधीच तव्यावर किंवा कढईमध्ये भाजायची नसते. मिरचीचे तुकडे करूनच मिरचीला भाजायची. माझ्यासोबत सुद्धा असं झालेलं आहे की जी मिरची असते ती पूर्ण अशी गरम झाल्यावर पूर्ण फुटते आणि त्याच्यातल्या बिया ज्या असतात त्या उडतात आणि त्या बिया आपल्या शरीरावर, डोळ्यांमध्ये, हातापायावर उडायची खूपच मोठी भीती असते. त्याच्यामुळे केव्हाही मिरची आपल्याला भाजायची असली तर तिचे तुकडे करूनच भाजायचे. आमच्या खानदेशामध्ये तर आठवड्यातून एकदा तरी ठेचा होतोच. तर मस्तपैकी तव्यावर मिरचीचे तुकडे करून मगच मिरचीला भाजायचं. आता पुढची टिप सांगते मी तुम्हाला. तर मुलं नेहमी त्याच प्रकारचे पदार्थ खाऊन बोर होऊन जातात, परंतु मुलांना हेल्दी फूड खाऊ घालणं फारच आवश्यक असतं. तर मुलांना हेल्दीच फूड खाऊ घालायचं आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे जसं काही आकाराने आपण खाऊ घालायचं. आता मी इथं मुलांना डोसा करून देते, तर नेहमीचा डोसा खाऊन ते कंटाळतात. तर आपण मुलांना वेगवेगळ्या आकाराचे, जसे पराठ्यांना पण वेगळा आकार देऊन आपण त्यांना खाऊ घालू शकतो, डोसांना वेगळा आकार देऊन खाऊ घालू शकतो. अशा प्रकारे त्यांना हेल्दीच फूड खाऊ घालायचं, परंतु त्यांना वेगवेगळ्या प्रकारे कसे खाऊ घालता येईल आणि त्यांनी आवडीने कसे खातील असं करून आपण मुलांना त्यांच्या आवडीनुसार मस्त खाऊ घालू शकतो. इथं मी मुलांना कार्टूनचा डोसा तयार करून दिलेला आहे. त्यांना त्याच्यासोबत सॉस देखील आवडतं, तर मी त्यांच्यावर सॉस देखील टाकलेला आहे. पुढचे टिप्स बघू आता. तर आपल्याला जेव्हा कामं असतात, आपले कामं झाल्यानंतर आपण प्रत्येक रूममधले स्विच ऑफ करायचे, जेणेकरून आपलं लाईट बिल कमी येईल. आता आजकाल खूपच लाईट बिल वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आपले कामं झाल्यानंतर आपण लाईट कसे वाचवू शकू हे पण आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे. तर आपण कुठे बाहेर जातो किंवा आपलं काम संपतं तेव्हा प्रत्येक रूममधले आपण लाईट बंद करायला पाहिजेत. पुढची टिप्स, आपलं जेवण झाल्यानंतर आपण ते डायजेस्ट होण्यासाठी थोडासा तरी आवळा टाकायला पाहिजे तोंडामध्ये, ज्याने की आपल्याला व्हिटॅमिन सीची पण कमी पडत नाही. आणि इथं मी बाजारातून आवळे आणले होते, त्यांना मीठ लावून गच्चीवरती सुकाट टाकले आणि ते सुकून बघा इथं तयार आहेत. रोज संध्याकाळ झाली की मी ऑल आऊट लावते. आणि आता मी तुम्हाला नॅचरल लिक्विड कसं तयार करतात, ऑल आऊटचं जे केमिकलयुक्त लिक्विड असतं ते लिक्विड मुलांसाठी चांगलं नसतं आणि कोणासाठीच चांगलं नसतं. त्याच्यासाठी नॅचरल लिक्विड कसं तयार करतात हे मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. आणि डासांचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते लावणं आवश्यकच असतं, परंतु ते हानिकारक असतं. म्हणून नॅचरल लिक्विड कसं तयार करतील ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल. जर तुम्हाला थोडासा पण हेल्पफुल वाटला असेल हा व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, काळजी घ्या. एकदम